तर भावानो विषय काय तुम्हाला सांगतो मी तर 100 गाडी वाढायला लागलो, पण पप्पू काय मला लवकर सापडेना झालता. नाही म्हणलं तर पप्पू सुरतगावच्या अलीकडे सापडला. एवढी बेकार गाडी वाढायला लागला होता. पप्पू सापडल्या लगेच मला लय लोड घेऊ नको मला, आपण तामालवाडीच्या टोल नाक्यावर चहा पिऊ मस्त पैकी अमृत तुल्य. आणि मी कुठं जाईल तिथं आपल्याला कुत्रे मांजरे फिक्स भेटते बरं का, पण ही बबू लयच लाडा द्यायला लागला होता. बुबू बुबू येतो बसा. योगेश भाऊला म्हणलं तुला इथं टोल नाक्यावर थांबावं लागणार आहे, पण आम्हाला कामावर जावं लागणार आहे, त्यामुळे नीट टोळ्याच्या कामावर आला बघा तिघजण. तर भावानं आपली पायपिंग कंप्लीट झाली. तुम्हाला काय वाटतं किती वेळामध्ये तिघांनी ही पायपिंग कंप्लीट केली असेल? 2 BHK काम आहे. आयला काय का म्हणून आपण ह्या घर मालकाचं नियोजन खतरनाक आहे बरं का. त्या भरताना पाण्याचं टेन्शन नाही भाऊला. पप्पूला एका बादलीमध्ये डस्ट भरून दिले म्हणजे वर सगळीकडे टाकाली ते आपल्याला. पप्पू शेटला तर तिथल्या कामावर थांबवलं, आम्ही निघाला लागलो माळुंबऱ्याच्या कामावर, कारण तिथं पण एक 2 BHKचं काम होतं. आता असं ना तसं टोल नाक्यावर जाणार आहे म्हणल्यावर मस्तपैकी नाश्ता करावं म्हणलं, पण तेवढ्यामध्ये पप्पू पण माघार आलाय. पप्पूला म्हणलं काय विषय झाला, तर पप्पू म्हणला स्लॅबच कॅन्सल झालाय. हान इथं नाश्ता हाणला पप्पू पण परत. नाश्ता झाल्यावर लक्षात आलं की नाश्ता सेंटरच्या कडाला कॉफी म्हणजे बूस्ट कॉफी नाद खोळा भेटते. मग काय विषय हार्डच आहे आपल्याकडे. ठिकाणी पण मस्तपैकी एक बूस्ट कॉफी हाण लावून नीट माळुंबऱ्याच्या कामावर आला. ही स्लॅब नाही म्हणलं तर 3 ते 3.5 हजार स्क्वेअर फूट आणि इथं पायपिंगला नाही म्हणलं तर 2 ते 3 दिवस जातील असं आम्हाला वाटलं होतं. पण दुपारपर्यंत आम्ही इथल्या निम्या पायपिंगचा चुतडा करून टाकला लगेच. आता खालच्या मधल्याच्या मेन्सच्या पायपिंगचं नियोजन कसलं केलं बघा तुम्ही. इकडे ठिकाणी डबा उघडून मस्तपैकी जेवणाला सुरुवात केली का. इकडे डोगेची एंट्रीज झालीच म्हणून समजा. आता हे डोगेश तर लय बेकार लाडा द्यायला लागला होता. आणि आता खाली जी मिस्त्री उभा राहिले का त्यांनी ह्या स्लॅबचं नियोजन केलं, म्हणजे दुसऱ्या मधल्यासाठी रॅम्प मारला आणि त्यांच्या भरोश्यावर मी ह्या रॅम्पवर निवांत झोपलोय. आणि तेवढ्यामध्ये पप्पून मला आवाज दिला आणि मला तुला माझी गरिबी दाखवतो मग मला चप्पल दाखवा लागला. त्यात तारानं वळलो होतं. लयच बेकार गरिबी आल्या म्हणलं पप्पू तुझ्यावर. पप्पाला म्हणलं तुला गावात गेलं का मस्तपैकी नवीन चप्पल घेऊ, तोपर्यंत तिथलं काम कंप्लीट करू. 6 वाजेपर्यंत पूर्ण काम फायनल करून टाकले तिघांनी मिळून. कष्ट भरपूर केल्यामुळे तहान पण लयच लागली होती. तर भावानो तुम्हाला जर आवडला तर लाईक फॉलो शेअर तुम्ही नक्कीच करू शकताय.